Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So today we will learn class 4 English. Lesson number 1.9. What's in the pot? Pot म्हणजे हे भांड दिसतंय ना तुम्हाला ते पॉट. ओके जे गॅसवर आहे ते. ओके सो पॉटमध्ये काय आहे? ते एक सरप्राईज असतं. ओके सो लेट्स सी की व्हॉट्स इन द पॉट. Do you know eating vegetables keeps us healthy and free from disease? Okay, do you like vegetables? आपण जे व्हेजिटेबल्स खातो ते आपल्याला हेल्दी बनवतात आणि जे आजारांपासून आपल्याला दूर नेतात म्हणजे आपण आजारी पडत नाही. सो वी शुड ईट व्हेजिटेबल्स. Green vegetables are very good for our eyes and bones. सी जे ग्रीन व्हेजिटेबल्स असतात म्हणजे कुकुंबर पालेभाज्या असतात आपल्या व्हेजिटेबल्स मेथी स्पिनॅच ओके ते जे काय असतं व्हेरी गुड असतं फॉर अवर आईज अँड बोन्स बिटर गार्ड ऑल्सो इज व्हेरी बेनिफिशियल फॉर अवर बॉडी व्हेजिटेबल्स हेल्प्स अस टू डायजेस्ट फूड इझिली जे आपलं डायजेशन होतं पोटामध्ये जे आपलं अन्न पचतं ते इझिली पचून जातं जेव्हा आपण व्हेजिटेबल जास्त खातो ओके जंक फूड पचत नाही त्यामुळे डिसीज होतात आपल्याला आणि त्यामुळे पोटाचे प्रॉब्लेम्स होतात सो म्हणून स्टुडंट्स वी शूड ईट व्हेजिटेबल्स ग्रीन व्हेजिटेबल्स ओके अवॉइड ॲज मच ॲज पॉसिबल जंक फूड ओके समटाईम्स मीन्स कधीतरी खाल्लं तर ठीक आहे जंक फूड बट मोस्टली ईट व्हेजिटेबल्स ग्रीन सलाड कुकुंबर कॅरट ओके ऑनियन टोमॅटो okay we should eat it's very beneficial for our health okay so let's see read and enjoy what's for dinner ask sam सॅम हा एक मुलगा आहे तो काय विचारतो त्याच्या मम्मीला व्हॉट्स फॉर डिनर तुम्ही पण विचारता ना जसं स्कूलमधून येतं तसं की डिनरमध्ये काय आहे आज इट्स सरप्राईज मम्मी सेड पुटिंग अ बिग पॉट ऑन द स्टोव ओके स्टोव म्हणजे गॅसवर त्यांनी एक मोठं पॉट ठेवलं भांडं ठेवलं मम्मीने शी ॲडेड जग ऑफ वॉटर एक मोठं जग ऑफ वॉटर पाण्याचा जग तिने त्या पॉटमध्ये टाकला सॅम वॉज वॉइड सॅम थोडा वॉइड झाला चिंता वाटते त्याला आणि काय म्हणतो आय वी हॅव्हिंग वॉटर फॉर सूप म्हणजे आज आपण फक्त पाणीच प्यायचं आहे का पाणीच खायचं आहे का डिनरमध्ये ही वेल्ड वेल्ड म्हणजे तो थोडं सॅड आवाजामध्ये बोलला ओके लाऊडली काय म्हणजे आपण त्यांना कसं सॅड बोलतो तसं इट्स अ सरप्राईज वेट अँड सी मम्मी रिप्लाइड कॅन आय हेल्प आस्क सॅम ओके आय कूड स्टिअर स्टिअर मीन्स आपण मिक्स करतो ना काही स्पूनने तर तो म्हणतो मी मिक्स करू शकतो हलवू शकतो काही पॉट जे पाणी आहे ते पॉटमध्ये यू आर स्टील अ बिट शॉर्ट मम्मी सेड मम्मी काय म्हणते की तू अजून खूप लहान आहे दी पॉट माइट फॉल ओव्हर जो पॉट आहे तो पडू शकतो तुझ्या पायावर किंवा अंगावर बट यू कॅन हेल्प मी बाय फेचिंग थिंग्स बट तू मला हेल्प करू शकतो गोष्टी आणायला मी जे सांगेल ते तू मला आणून दे कॅन यू ब्रिंग मी अन ऑनियन प्लीज आस्क मम्मी मम्मीने काय विचारलं त्याला की मला ऑनियन आणून दे धिस डझंट स्मेल व्हेरी नाईस सॅम वेल्ड सो डू यू लाईक ऑनियन सॅमला आवडत नाही का त्याचा स्मेल त्याला आवडत नाही म्हणून ऑनियन म्हणजे माहिती आहे ना कांदा दे विल टेस्ट नाईस वन्स दे आय कुक मम्मी काय म्हणते कांदा किंवा ऑनियन मस्त लागतो जेव्हा आपण त्याला मस्त कुक करतो तेव्हा नाऊ आय नीड सम टोमॅटोज
दी टोमॅटोज आर राऊंड अँड रेड. लाल कलरचं असतं ना, गोल असतं. यू विल फाइंड देम इन व्हेजिटेबल बास्केट सेड मम्मी. मम्मी त्याला टोमॅटो आणायला सांगते. टोमॅटो माहिती आहे ना तुम्हाला, असं हे पहा, हे इथे पिक्चरमध्ये दिलं आहे, लाल कलरचं असतं. ओके. कॅन यू ब्रिंग मी पोटॅटोज. पोटॅटोज पण मला घेऊन ये. दे आर राऊंड अँड ब्राऊन. ब्राऊन कलरचा असतो पोटॅटो. आता तुम्ही एक काम करा, तुम्हाला माहिती नसेल ना ऑनियन, पोटॅटो, टोमॅटो, तर तुम्ही आता मम्मीला विचारा की मला पोटॅटो दाखव कसा असतो, ऑनियन कसा असतो, टोमॅटो कसा असतो, आणि ते नक्की पहा तुम्ही. ओके. फोटो पाहण्यापेक्षा रिअलमध्ये तुम्ही पाहू शकता तुमच्या घरामध्ये. इट्स अ डिनर रेडी वेट, सॅम आस्क. सॅमने विचारलं की डिनर झाला का. इट्स अ सरप्राईज, वेट अँड सी, मम्मी स्माइल्ड. सी इफ यू कॅन फाइंड सम धनिया. इट्स अ ग्रीन, सेड मम्मी. धनिया, धनिया म्हणजे आपण काय म्हणतो, हे हे पहा, या साईडला हे पहा दिलंय ना, ग्रीन कलरचं असतं. ओके, कोथिंबीर म्हणतो आपण. ओके. नाऊ युअर सरप्राईज इज रेडी. सरप्राईज रेडी झाला. आता पाहू आपण काय आहे ते. प्लीज गेट सम ब्रेड ऑन द टेबल. मम्मी carried the pot to the table and started to dish up. मम्मीने ते जे पॉट होतं गरमागरम गॅसवरून ते घेऊन आली टेबलवर. व्हॉट्स इन द पॉट, आस्क सॅम. तुम्ही पण विचारता ना की काय आहे सरप्राईज. सूप, माय फेवरेट. सॅमने पाहिलं आणि काय म्हणतो, सूप, ओ माय फेवरेट. सॅम एन्जॉयड द सूप. ही वॉज व्हेरी हॅप्पी. त्याने एन्जॉय केलं मस्त सूप. सो गाईज, डू यू लाईक सूप. येस, व्हेजिटेबल सूप. सो लेट्स सी द क्वेश्चन्स अँड आन्सर. गिव्हन बिलो आर द नेम्स ऑफ सम फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. हे आपल्याला नाव दिलेले आहे, ऑनियन, वॉटरमेलन, बनाना. ओके. तर आपल्याला त्याचे माहिती म्हणजे काय ते 1 to 2 सेंटेन्समध्ये आपल्याला राईट करायचं आहे. जसं इथे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, टोमॅटोज आर राऊंड अँड रेड. ओके. सॅम्स मदर मेक्स रमी टोमॅटो चटणी. सॅम्स लाईक्स टू इट विथ पराठा. तसं आपल्याला हे ऑनियनचं लिहायचं आहे, वॉटरमेलनचं लिहायचं आहे. मी दिलेलं आहे इथे, व्यवस्थित दिलेलं आहे मी नोट डाऊन करून. ओके. रीड द गिव्हन वर्ड्स अलाउड. हे तुम्हाला रीड करायचे मोठ्याने. ऑनियन, रॅडिश, ॲपल, नट्स, ग्रेप्स, एग. आणि काय करायचं आहे, त्यांच्यातला फर्स्ट लेटर घ्यायचं आहे. जसं की इथे फर्स्ट लेटर ऑनियनचा काय आहे, ओ, तर तुम्हाला ओ घ्यायचा आहे, इथे राईट करायचं आहे. रॅडिशमधला आर घ्यायचा आहे, इथे राईट करायचं आहे. ॲपलमधला ए, नट्समधला एन, ग्रेप्समधलं जी, आणि एगमधला ई. आणि काय वर्ड होतो तो, व्हॉट वर्ड डू यू गेट, ऑरेंज. ओके. ओके. Read the word with stress on the underlined syllable. Syllable means, हे पहा, syllable means a part of word that we say in one beat or one sound. म्हणजे आपण एकाच बीटमध्ये त्याला म्हणतो, एकाच साऊंडमध्ये. ओके. आता पो, टॅ, हे तीन तीन मध्ये आपण 3 बीटमध्ये बोलतोय. पो एक बीट झाला, टॅ सेकंड बीट, आणि थर्ड पो, टॅ, टो ह्याचे 3 बीट झाले. पण सिलेबल म्हणजे की एकाच बीटमध्ये, म्हणजे पो, पी ओ, पो. ओके. हे एकाच बीट. इट, इट एकच बीटमध्ये झालं. ओके. त्याला सिलेबल म्हणतो आपण. हे वाटतं मागच्या लेसनमध्ये पण झालेलं आहे की काय. रीड द गिव्हन सेंटेन्स विथ प्रॉपर स्ट्रेस. हे जे सेंटेन्स आहे आपल्याला ते रीड करायचे आहे. ओके. व्हॉट्स फॉर डिनर, स्ट्रेस द्यायचा आहे. इट्स अ सरप्राईज, वेट अँड सी. ओके. रिप्लेस
the noun with suitable pronoun. So guys, do you know what are the nouns and pronouns? In our channel, I have uploaded noun and pronouns video also. So मी डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये देऊन देईल, कमेंट सेक्शनमध्ये पण देऊन देईल. ओके, आणि आय बटन पण देऊन देईल इथे मी. ओके, तुम्ही नक्की पहा, मी इन डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. ग्रामर सेक्शनमध्ये आहे आपला तो नाऊन, प्रोनाऊन्स, व्हॉट आर द कॉमन नाऊन्स, प्रॉपर नाऊन्स. ओके, व्हॉट आर द प्रोनाऊन्स. ओके, सो प्लीज नक्की पहा तुम्ही. कन्सेप्ट क्लिअर करता तुम्ही, फक्त ॲन्सर भेटतंय आपल्याला ते नाही पाहिजे. ओके, कारण की तुम्ही स्कॉलरशिपमध्ये पाहसाल ना, स्कॉलरशिपमध्ये असेच प्रश्न येतात. ओके, सो काय रिप्लेस करायचं आपल्याला? नाऊन विथ प्रोनाऊन. ओके, प्रोनाऊन तेच आहे की तो रिप्लेस करतो नाऊनला. तर आता इथे सॅम आहे. सॅम म्हणजे काय? मुलगा आहे, आणि मुलगा असल्यावर आपण काय यूज करतो? कोणचं प्रोनाऊन यूज करतो? ही. ओके ओके, सो 7 काय आहे? राईट अ शॉर्ट स्टोरी ऑन एनी टॉपिक. शॉर्ट स्टोरी द्यायची आहे आणि हेडिंग पण द्यायचं आहे. आता मी जस्ट यावरून एक स्टोरी बनवली आहे, हेल्पिंग मदर इन द किचन. ओके, तुम्ही पण हेल्प करता ना, कळायलाच पाहिजे. सो वन इव्हिनिंग वी आर हेल्प हर मदर इन द किचन. शी वॉश द व्हेजिटेबल्स अँड ब्रॉट टोमॅटोज, ऑनियन्स अँड पोटॅटोज. मी ह्या म्हणजे जो लेसन आहे त्यावरूनच थोडं बनवलं आहे ते. हर मदर कुक डिलिशियस व्हेजिटेबल सूप. The family enjoyed the hot soup together. Via was happy to help her mother. So, what is the moral? Helping at home is a good habit. Okay. So, I hope you enjoyed this lesson. Okay. So, thank you, learners. Keep learning. Okay. And please like, share, and subscribe. Okay. थँक यू. अँड अजून मी आपले स्कॉलरशिपचे पण व्हिडिओ टाकलेले आहे. ओके, तर तुम्ही पाहू शकता ते पण. ओके, थँक यू.